नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्रियंका स्वागत करते तुमचं नीरज केक्स या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती। आज आपण बनवणार आहोत फ्रोझनमधला ॲना एल्साचा केक। चला तर मग सुरुवात करूया। केकला आता आपण 3 लेयरमध्ये कट केलेला आहे आणि आता आपण क्रीम लावून घेऊया केकला व्यवस्थित। त्यानंतर मी चॉकलेट केक बनवत आहे, त्यामुळे चॉकलेट केक क्रीमवर चॉकलेट गनाशे घातलं पाहिजे। ते आपण घालून आता व्यवस्थित पसरायचं आहे केकवर। त्यानंतर आपण लगेच दुसरा लेयर लावून घेऊया। दुसरा लेयर लावल्यानंतर बाजूला जे क्रम कोटिंग असतं, म्हणजे बाजूला आपण क्रीम लावून घ्यायची, त्यामुळे कसे वरचा लेयर हलणार नाही आणि वरच्या लेयरला नंतर क्रीम लावायची। क्रम कोटिंग झाल्यानंतर केक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे, त्यामुळे केक व्यवस्थित सेट होईल। आता क्रम कोटिंग झालेलं आहे। आता आपण यावर फिनिशिंग देऊया। त्यासाठी फ्रोझन केक करायचा म्हटल्यावर आपल्याला ब्ल्यू कलरचीच क्रीम लागणार आहे, त्यामुळे आपण ब्ल्यू कलरचा क्रीम घेतलेली आहे। ब्ल्यू कलरच्या क्रीमने केकला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे। ही डिझाईन कशी दिसते बघा, प्लेन चांगलं दिसते काय, असं झिगझॅग लाईनमध्ये छान दिसते। मला झिगझॅग लाईनमध्ये आवडली, तर मला ही झिगझॅग लाईन आवडली। बघा तुम्हाला पण कशी वाटते, तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ। आता फ्रोझन केकमध्ये व्हाईट आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन केलं तर केक अजून छान होतो, त्यामुळे मी व्हाईट आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन केलेलं आहे। ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन केल्यामुळं केक जरा अट्रॅक्टिव्ह दिसतोय, तुम्ही बघू शकताय। खालचा लेयर जो आहे मी तो प्लेन केलेला आहे आणि आतमध्ये झिगझॅग, त्यामुळे केक बघा किती छान दिसतोय। आता यावर आपण फ्रोझनच्या टीमचे स्टिकर लावून घेणार आहोत। हे स्टिकर तुम्हाला बाजारामध्ये सहज म्हणजे सहजरित्या उपलब्ध होतील किंवा अवेलेबल होईल। आता हे समोर लावलेलं काय समोर चांगलं दिसत नाही, म्हणून मी काय केलं, त्याला खालच्या बाजूला समोर लावलेलं आहे। तुम्ही बघा कसं दिसतंय। आता बाजूला यांचे जोडीदार लावून घेऊया। केक कसा मोकळा मोकळा वाटायला आहे की नाही, म्हणून 2 इथं फुलपाखरं लावलेले आहेत मी ब्ल्यू कलरची, तिकडे एक आणि इकडे एक। हे बघा, आता ब्ल्यू आणि व्हाईट कलरचे मोती जे जरा महाग असतात, बाजारात तुम्हाला मिळतील पण जरा महाग असतात, त्यामुळे मी जरा थोडेच लिमिटेड लावलेले आहेत। आता आपण सिल्वर मनी टाकणार आहोत केकवर, जे एकदम स्वस्त आहे, त्यामुळे किती पण टाकू शकताय तुम्ही। आता एवढं सगळं आपण केल्यानंतर सुद्धा आपला केक कसा मोकळा मोकळा वाटायला आहे बघा, म्हणून आपण आता त्यावर या मोदकच्या नोझलने डिझाईन करणार आहोत। त्यामुळे जरा केक अजून जरा अट्रॅक्टिव्ह दिसणार आधी होता त्यापेक्षा।
आता तुम्ही केकचा फायनल लुक बघूच शकताय, केक कसा छान दिसणार आहे तो. आणि केक कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.